वाव, अशी बिर्याणी तुम्हाला सुद्धा बनवायची आहे का? चला तर मग माझ्या पद्धतीने चुम्मेश्वरी अशी बिर्याणी बनवते. चला तर इथे आपण 1 किलो कांदा घेतलेला आहे. मॅरिनेशन साठी मी काय काय दिलं ते स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. मॅरिनेशन करून मी 1 अर्धा तास ठेवलेला आहे. त्याच्यानंतर 3 तास मी राईस धुवून वगैरे स्वच्छ भिजू घातला होता. तुम्ही बघू शकता राईस किती छान फुललेला आहे. अशा पद्धतीने चांगला धुवून वगैरे मी भिजू घातलेला आहे. हे भिजू घातल्यानंतर राईस आता आणि इथे मी कांदा सर्व तळून घेतलेला आहे. राईस शिजवायला मी काय काय घेतले इन्ग्रेडियंट्स ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर बघू शकता आपण राईस आता ह्यात घालून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत. 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही. उरलेला 20% आपल्याला दमवर शिजवून घ्यायचं आहे. हे बघू शकता उरलेल्या तेलात मी मॅरिनेशन सर्व हे फ्राय करून चिकन चांगल्या पद्धतीने जरा अर्ध कच्चं शिजवून घेणार आहे. चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तळलेला कांदा मी वल्ला कांदा ह्यात घालत नाही, मी पूर्ण तळलेलाच कांदा ह्याच्यात ॲड करते. त्यामुळे मी सर्व कांदा ह्या मॅरिनेशनमध्येच टाकून दिला होता. हे बघू शकता. आता लेअर बाय लेअर आपण इकडं घालून घेणार. खाली राईसची लेअर द्यायची, परत चिकन टाकायचं, परत आपण राईस टाकून वरती थोडंफार सजावट करून मस्त कलर वगैरे. पातेल्याच्या खाली एक जाड तवा ठेवा आणि परत भाताची देऊन आता बघू शकता मस्तपैकी 10 मिनिटं मी फास्टवर ठेवलं होतं आणि 20 मिनिटं बारीक करून ठेवल्यानंतर आपली बिर्याणी तयार आहे खायला. अशी तुम्हाला पण चुम्मेश्वरी बिर्याणी करायची असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. एकच नंबर होते, नक्कीच ट्राय.